विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी श्रीमती पवार मॅडम, हडस हायस्कूल रामदासपेठ नागपूर येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या वर्षभरात मी तुमच्या सोबत आहे। आपण रोज नवीन पाठ, मराठीचा नवीन पाठ असो, कविता असो, स्थूलवाचन असो किंवा व्याकरण असो, एक नवनवीन व्हिडिओज आपण करत आहोत, तुम्ही ऐकत आहात आणि तुमचा प्रतिसादही सुद्धा मला उत्तम मिळतो आहे। आज आपण मराठी व्याकरण म्हणजे आपल्या मराठीच्या कृतीपत्रिकेतील विभाग 4 हा जो विभाग आहे व्याकरणाचा, मराठी व्याकरण, त्यामधील पहिला भाग म्हणजे समास व समासाचे प्रकार। या समासावर आधारित आपल्याला 2 गुण असतात आणि त्या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत विद्यार्थ्यांनो। बघा, समास म्हणजे काय है ना। समास आणि समासाचे प्रकार शिकत असताना भाषा अभ्यासामध्ये तर सुरुवातीला समास म्हणजे काय हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। कारण आपण बोलत असताना किंवा लिहत असताना किंवा आपण दैनंदिन आपलं जीवन जगत असताना आपण नेहमी बोलत असतो, पण बोलत असताना म्हणजे सरसकट एक वाक्य न म्हणता आपण त्याचा एक शब्द तयार करतो। जसं चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी आपण काटकसर करतो, नाही का। तुम्हाला सर्वांचा आपला अनुभव आहे आणि हीच काटकसर आपल्याला नंतर भविष्यामध्ये उपयोगी पडते। मग ती पैशाची असो, वेळेची असो किंवा आणखी कोणत्याही बाबतीत असो। तशीच कधी कधी आपल्याला बोलत असताना किंवा लिहत असताना किंवा जीवन जगत असताना आपल्याला शब्दांची सुद्धा काटकसर करावी लागते। उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला काय द्यावं लागेल, जसं पुरण घालून तयार केलेली पोळी असं न म्हणता आपण काय म्हणतो, फक्त पुरणपोळी म्हणतो, आहे की नाही। म्हणजे पुरण घालून तयार केलेली पोळी एवढं मोठं सरसकट एक वाक्य न म्हणता फक्त आपण एक सामासिक शब्द उच्चारतो। म्हणजे हा जो सामासिक शब्द आहे आणि या सामासिक शब्द तयार करण्याच्या पद्धतीला किंवा त्या शब्दाच्या एकत्रीकरणाला मराठी व्याकरणामध्ये काय म्हणतात, समास असं म्हणतात बाळांनो, ठीक नाही। म्हणजे जसे सूर्य उदय झाला असं न म्हणता फक्त आपण सूर्योदय म्हणतो, निळा आहे कंठ ज्याचा असा तो नीळकंठ आपण शंकर म्हणतो। म्हणजे हे जे सामासिक शब्द तयार झालेले आहेत किंवा या सामासिक शब्द तयार करण्याच्या ज्या ह्या पद्धती आहेत, म्हणजे शब्दांचं एकत्रीकरण करणे, या शब्दांच्या एकत्रीकरणाला आपल्या मराठी व्याकरणात भाषाभ्यासामध्ये समास असं म्हणतात। कारण या समासामध्ये 2 शब्द एकमेकांशेजारी आले की त्यांच्यातील परस्पर संबंध दाखवणारे शब्द किंवा प्रत्यय जे असतात त्याचा लोप करून जो एक स्वतंत्र जोडशब्द आपण तयार करतो त्यास सामासिक शब्द असं म्हणतात। मग हा जो सामासिक शब्द आहे, हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्याकरता आपण त्याची फोड करतो। आणि ही जी फोड करून दाखवण्याची जी पद्धत आहे बाळांनो, आपण 8व्या वर्गापासून व्याकरण शिकत आलेलो आहोत, है ना। आणि म्हणून या शब्दांची फोड करून दाखवण्याची जी पद्धत आहे त्याला काय म्हणतात, विग्रह असं म्हणतात। म्हणजे समास शिकत असताना त्या शब्दांची फोड करून दाखवण्याची जी पद्धत आहे त्याला विग्रह म्हणतात। शब्दाच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात, तर त्या शब्दांची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात बाळांनो, विग्रह असे म्हणतात। म्हणजे विग्रह म्हणजे काय, तर कमीत कमी शब्दात सामासिक शब्दांचं केलेलं स्पष्टीकरण है ना। कारण या समासामध्ये कमीत कमी 2 शब्द एकत्र येतात आणि हे या 2 शब्दावरून म्हणजे पहिलं पद म्हणजे पहिला शब्द आणि दुसरं पद म्हणजे दुसरा शब्द
आणि या समासातील कोणतं पद महत्वाचं आहे किंवा कोणतं पद प्रधान दर्जाचं आहे यावरून त्या समासाचे प्रकार ठरत असतात. कारण या समासिक शब्दामध्ये काय होतं, या दोन पदांपैकी कधी कधी पहिलं पद अतिशय महत्वाचं असतं, कधी कधी दुसरं पद महत्वाचं असतं, तर कधी कधी दोनही पद महत्वाची असतात, तर कधी कधी दोनही पद महत्वाची नसतात. आणि हे पहिलं पद आणि दुसरं पद या समासातील कोणतं पद महत्वाचं आहे किंवा कोणतं पद हे प्रधान आहे यावरून त्या समासाचे प्रकार ठरत असतात. तर समासाचे प्रामुख्याने 4 प्रकार आहेत. नंबर 1 अव्ययीभाव समास, नंबर 2 तत्पुरुष समास, नंबर 3 द्वंद्व समास आणि नंबर 4 बहुव्रीही समास. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो हा समास बघतो आहोत, हा समास आणि समासाचे हे जे प्रकार आज आपण घेणार आहोत त्यामध्ये हा समासाचा व्याकरणाचा हा भाग 8वा वर्ग, 9वा वर्ग आणि 10वा वर्ग या तीनही वर्गासाठी उपयुक्त आहे. एवढंच नव्हे तर पुढे जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तर तेव्हा सुद्धा हे व्याकरणाचा हा भाग तुम्हाला अतिशय उपयोगी पडणार आहे. कारण समासामध्ये कधी पहिलं पद, कधी दुसरं पद, कधी दोन्ही पद, तर कधी अन्य पद महत्वाचं असतं आणि यावरून हे समासाचे हे 4ही प्रकार ठरलेले आहेत. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तर मग अव्ययीभाव समास म्हणजे काय आपण बघितलं की प्रत्येक समासामध्ये प्रत्येक त्या सामासिक शब्दामध्ये 2 पद आहेत, पहिलं पद आणि दुसरं पद. तर अव्ययीभाव समास कसा ओळखायचा, म्हणजे ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे अव्यय आहे बाळांनो. पहिलं पद हे बहुधा अव्यय असतं आणि ते प्रमुख असतं आणि या सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केलेला असतो. म्हणजे हे पहिलं पद जे आहे, हे पहिलं पद या दुसऱ्या पदावर जणू काही आपली हुकमत गाजवतोय. बाबा रे, मी बदललो म्हणजे तुला बदलावंच लागेल. आणि असं ज्या सामासिक शब्दामध्ये दिसून येईल तेव्हा तो समास कोणता समास होईल बाळांनो, अव्ययीभाव समास. या अव्ययीभाव समासाची काही उदाहरणं सुद्धा मी तुम्हाला इथे दिलेली आहेत. उदाहरणार्थ आजन्म है ना, हा आ एक पद, हा जन्म दुसरं पद. पहिलं पद हे अव्यय आहे, प्रमुख आहे. हा आ जर हे पहिलं पद जर काढून जर टाकलं तर या जन्माला काहीही अर्थ राहणार नाही, त्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही. म्हणजे आजन्म जन्मापासून, आमरण मरेपर्यंत है ना, दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी, प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला, बिनधास्त धास्तीशिवाय, विनाकारण कारणाशिवाय, यथाक्रम क्रमाक्रमाने, वारंवार प्रत्येक दिवशी, हरघडी प्रत्येक घडीला, अशी असंख्य उदाहरणं अव्ययीभाव समासाची तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकात सुद्धा सापडतील. ती अव्ययीभाव समासाची जी उदाहरणं आहेत ती तुम्ही शोधायची आहेत आणि आपल्या वहीमध्ये लिहायची सुद्धा आहेत. हा झाला बाळांनो आपला अव्ययीभाव समास. आता आपण दुसरा समास बघूया. दुसरा समास आहे तत्पुरुष समास. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की प्रत्येक सामासिक शब्दामध्ये 2 पद आहेत आणि या 2 पदावरूनच पहिलं पद महत्वाचं आहे की दुसरं पद महत्वाचं आहे की दोन्ही पद महत्वाची आहेत की दोन्ही पद महत्वाची नाही आहेत, त्यावरून या समासाची नावं ठरलेली आहेत. अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद अतिशय महत्वाचं आहे, अव्यय आहे. पहिलं पद हे दुसऱ्या पदाला क्रियाविशेषणाचा अर्थ प्राप्त करून देतो आहे, म्हणून तो सामासिक शब्द अव्ययीभाव समासातला आहे. आणि तत्पुरुष समासामध्ये ज्या समासातील दुसरं पद महत्वाचं आहे ना, ज्या समासातील दुसरं पद महत्वाचं असून
अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय समासाचा विग्रह करताना आपल्याला घालावा लागतो. म्हणजे दोन पद आहे सामासिक शब्दामध्ये, दुसरं पद महत्वाचं आहे, पण त्या संपूर्ण सामासिक शब्दाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी या दोघांच्या मध्ये जो गाळलेला प्रत्यय आहे विभक्ती प्रत्यय, तो विभक्ती प्रत्यय किंवा शब्द आपल्याला लिहावा लागतो किंवा घालावा लागतो. तेव्हा तो समास कोणता समास होतो बाळांनो? तत्पुरुष समास. उदाहरणं सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहेत बघा. उदाहरणार्थ तोंडपाठ. आता हा तोंड एक सामासिक शब्द आणि पाठ हा दुसरा समास, हे दुसरं पद. तोंड हे पहिलं पद आणि पाठ हे दुसरं पद. तोंडपाठ त्याचा विग्रह करत असताना या तोंड आणि पाठ ह्याच्यामध्ये जो गाळलेला शब्द आहे तो आपल्याला लिहावा लागलेला आहे. उदाहरणार्थ तोंडपाठ, तोंडाने पाठ, ने हा विभक्ती प्रत्यय आपल्याला घालावा लागला. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. राजपुत्र, राजाचा पुत्र. गावदेवी, गावाची देवी. कंबरपट्टा, कंबरेचा पट्टा. है ना. म्हणजे हे जे पद आहेत या समासातील हे दुसरं पद महत्वाचं आहे आणि अर्थाच्या दृष्टीने मध्ये गाळलेला जो विभक्ती प्रत्यय आहे किंवा शब्द आहे तो आपल्याला लिहावा लागलेला आहे. असं जेव्हा दिसून येईल तेव्हा तो समास किंवा तेव्हा तो सामासिक शब्द हा कोणत्या समासातील होईल? तत्पुरुष समासातील होईल बाळांना. उदाहरणं तुम्ही शोधायची आहेत, जास्तीची उदाहरणं तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर समास बघा पुढे. आता हा जो तत्पुरुष समास आहे बाळांनो, या तत्पुरुष समासामध्ये विभक्ती तत्पुरुष समास, विभक्ती आणि विभक्तीचे प्रत्यय आपण अगदी 5व्या वर्गापासून शिकत आलेलो आहे ना. विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास. या तत्पुरुष समासाचे आणखी प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. विभक्ती तत्पुरुष समास बघा. म्हणजे ज्या तत्पुरुष समास कसा ओळखायचा हे आपण बघितलेलं आहे. कसा ओळखायचा आहे तत्पुरुष समास आपल्याला? कारण दुसरं पद महत्वाचं आहे आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला मध्ये विग्रह करताना गाळलेला प्रत्यय आपल्याला प्रत्यय किंवा शब्द आपल्याला लिहावा लागणार आहे, घालावा लागणार आहे. तेव्हा तो तत्पुरुष समास आहे. पण तत्पुरुष समासाचे आणखी प्रामुख्याने 3 प्रकार म्हणजे विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय समास आणि द्विगु समास. तर विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय? म्हणजे ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात तेव्हा त्यास काय म्हणतात? विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. है ना. विद्यार्थ्यांनो आपण विभक्ती बघितलेली आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. है ना. त्या विभक्तीचे प्रत्यय सुद्धा आपण अगदी 5व्या वर्गापासून शिकत आलेलो आहे. तर विभक्ती तत्पुरुष समास शिकत असताना ज्या तत्पुरुष समासामध्ये कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात तेव्हा त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणार्थ सुखदेव. हा सुख एक पद आणि देव एक पद. है ना. म्हणून त्याचा विग्रह काय होईल? सुखाचा देव, सुखदेव. है ना. देवपूजा, देवाची पूजा. म्हणजे हाचा, ची, ने हे काय आहेत? विभक्ती प्रत्यय आहेत. आणि म्हणून हा समास जो आहे सुखदेव, सुखाचा देव, कोणत्या विभक्तीचा? चा जो आहे कोणत्या विभक्तीतला प्रत्यय बाळांनो? चाची, चे, चाची. है ना. षष्ठी तत्पुरुष समास. देवपूजा, देवाची पूजा हा सुद्धा षष्ठी तत्पुरुष समास. तोंडपाठ, तोंडाने पाठ ही तृतीया विभक्ती, तृतीया तत्पुरुष समास. भक्तिवश, भक्तीने
वश तृतीया तत्पुरुष समास. आणि पोटशूळ पोटातील शूळ हा सप्तमी तत्पुरुष समास. पुन्हा आणखी काही नवीन उदाहरणं तुम्ही शोधायची आहेत आणि आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. त्यानंतरचा समास बघा बाळांनो, कर्मधारय समास. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, कर्मधारय समासामध्ये हा तत्पुरुष समासाचा पोटू प्रकार. तत्पुरुष समासामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलंय, काय शिकलोय आपण तत्पुरुष समासामध्ये, की दुसरं पद महत्वाचं आहे ना. दुसरं पद महत्वाचं आहे आणि अर्थाच्या दृष्टीने मध्ये गाळलेला शब्द आपल्याला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय आपल्याला घालावा लागतो, तेव्हा तो तत्पुरुष समास होतो. पण कर्मधारय समास म्हणजे काय, ज्या समासाच्या सामासिक शब्दातील दोन्हीही पद, पहिलं पद आणि दुसरा पद एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात, तेव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. आणि विभक्ती शिकत असताना आपण शिकलेलो आहे की विभक्तीला प्रथमा विभक्तीत प्रत्यय नाही, एकवचन मध्ये पण प्रत्यय नाही आणि अनेक वचन मध्ये सुद्धा प्रत्यय नाही. आणि म्हणून कर्मधारय समास शिकत असताना ज्या सामासिक शब्दातील दोनही पद, पहिलं पद आणि दुसरं पद, दोनही पद एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात, तेव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. म्हणजे इथे कोणतंही प्रत्यय नाही, दोन्ही पद एकाच विभक्तीत असतात. कधी काय होतं, कधी पूर्वपद विशेषण असतं तर कधी दुसरं पद विशेषण असतं. तर एखाद्या वेळेला दोन्ही पद विशेषण असतात, कधी पहिलं पद तर कधी दुसरं पद उपमान असतं. म्हणजे प्रथमा विभक्ती तिथे कोणताही प्रत्यय नाही. उदाहरण बघा, पितांबर है ना, पिवळी वस्त्रे धारण करणारा, पूर्वपद विशेषण पितांबर पिवळी वस्त्र. घननीळ है ना, पांढरा शुभ्र. नरसिंह हे काय आहेत, कर्मधारय समासाची सामासिक शब्द आहे. म्हणजे कर्मधारय समास शिकत असताना ज्या समासाच्या सामासिक शब्दातील दोनही पद काय आहेत लक्षात ठेवायचं आहे. अगदी 10व्या वर्गाला हा समास अतिशय आवश्यक आहे. एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात आणि प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाही, हे अगदी पक्क लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा तो सामासिक शब्द हा कोणत्या विभक्तीतला असेल, कर्मधारय समासातील हा सामासिक शब्द असेल. त्यानंतरचा समास बघा बाळांनो, कर्मधारय समासाची आणखी काही उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत. आणखी तुम्हालाही सुद्धा उदाहरणं शोधायची आहेत. श्याम सुंदर है ना, सुंदर असा श्याम. मेघदूत मेघरूपी दूत. क्षमाशास्त्र क्षमा हेच शास्त्र है ना. पितांबर पिवळे असे वस्त्र. आद्य ग्रंथ आद्य असा ग्रंथ. कमलनयन कमळासारखे नयन. तपोगुण तमरूपी गुण. महाराष्ट्र महान असे राष्ट्र है ना. म्हणजे हे प्रत्येक हा सामासिक शब्द जो आहे तो सामासिक शब्दात इथे कुठलेही प्रत्यय नाहीत. म्हणजे दोनही पद जी आहेत श्याम सुंदर, दोनही पद ही कोणत्या विभक्तीत आहे बाळांनो, प्रथमा विभक्तीत. इथे प्रत्यय लागणार नाही. हा दुसरा कर्मधारय समास. त्यानंतरचा समास आहे द्विगु समास. हा अतिशय सोपा समास आहे द्विगु समास. कारण प्रत्येक समासामध्ये आपण बघितलेलं आहे की दोन पद आहेत ना. सामासिक शब्द जो आहे तो सामासिक शब्दामध्ये दोन पद आहे, अगदी पक्क लक्षात ठेवायचं आहे. कधी पहिलं पद महत्वाचं असेल, कधी दुसरं पद महत्वाचं असेल, कधी दोनही पद महत्वाची असतील तर कधी दोनही पद महत्वाची नसतील, पण तिसराच कोणीतरी आठवत असेल है ना. पण या द्विगु समासामध्ये काय झालेलं आहे, या द्विगु समासामध्ये पहिलं पद है ना, सामासिक शब्दातील पहिलं पद हे संख्या दाखवणार आहे आपल्याला है ना, संख्या विशेषण आहे. आणि म्हणून ज्या समासातील पहिलं पद हे संख्या विशेषण असून
त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ आपल्याला कळतो, त्या समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो, त्याला द्विगु समास असे म्हणतात. कारण या द्विगु समासामध्ये पहिलं पद जे आहे ते संख्यावाचक आहे आणि हा समास नेहमी एकवचनी असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो सामासिक शब्द दिलेला असतो द्विगु समासाचा, या सामासिक शब्दावरून आपल्याला एका समुच्चयाचा बोध होतो. उदाहरण बघा, द्विगु समासाची काही उदाहरणं तुम्हाला मी दिलेली आहेत. बघा, पहिलं उदाहरण बघा, 9 ग्रह है ना. पहिलं पद 9 आणि ग्रह हे दुसरं पद है ना. पण हा पूर्ण सामासिक शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला समूह कळला. 9 हा पहिलं पद संख्या दाखवते आहे आणि आपल्याला अर्थ समूह कळतोय. 9 ग्रहांचा समूह. दश दिशा 10 दिशांचा समूह. द्विदल 2 दलांचा समूह. सप्तपदी 7 पदांचा समूह. पाचुंदा 5 पेढ्यांचा समूह. त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. पंचारती 5 आरत्यांचा समूह. म्हणजे अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. म्हणजे ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे काय दाखवणार आहे? संख्या दाखवणार आहे. पहिलं पद संख्या दाखवणार आहे आणि त्यावरून त्याचा आपल्याला समूह कळणार आहे. असं जेव्हा दिसून येईल तेव्हा तो समास कोणता समास असेल? द्विगु समास. त्यानंतरचा समास बघा बाळांनो, द्वंद्व समास. आता इथे काय झालेलं आहे द्वंद्व समासामध्ये? आपण बघितलंय, आधीच मी तुम्हाला सांगितले आहे की प्रत्येक समासामध्ये काय आहेत? 2 पद आहेत है ना. आणि कधी पहिलं पद महत्वाचं आहे, कधी दुसरं पद महत्वाचं आहे, कधी दोन्ही पद महत्वाची आहेत, तर कधी दोन्ही पद महत्वाची नाही आहेत है ना. द्विगु समासामध्ये पहिलं पद आपल्याला काय दाखवते आहे? संख्या दाखवत आहे आणि त्यावरून त्याचा समूह आपल्याला कळतो आहे. द्वंद्व समास म्हणजे काय? या द्वंद्व समासातील दोनही पद, पहिलं पद आणि दुसरं पद, ही दोनही पद अर्थदृष्ट्या अगदी समान दर्जाची आहेत. त्याच्यामध्ये आपण तुलना करू शकत नाही. दोन्ही सारखीच आहे, समान दर्जाची आहेत. असं जेव्हा दिसून येईल तेव्हा तो समास हा द्वंद्व समास असेल है ना. आई वडील, मला आई जेवढी महत्वाची आहे तेवढे वडील पण महत्वाचे आहेत है ना. बहीण भाऊ, बहीण व भाऊ, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. म्हणजे अर्थाच्या दृष्टीने ही दोनही पद काय आहेत? समान दर्जाची आहेत. असं जेव्हा आपल्याला दिसून येईल तेव्हा तो समास कोणता समास होईल बाळांनो? द्वंद्व समास. या द्वंद्व समासाचे आणखी पुन्हा आपल्याला प्रमुख 3 प्रकार आहेत. कोणकोणते? तर इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास है ना. या इतरेतर द्वंद्व समासामध्ये ज्या समासाचा विग्रह करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? की द्वंद्व समास म्हणजे काय? की द्वंद्व समास शिकत असताना दोनही पद, त्या सामासिक शब्दातील दोनही पद काय आहेत? अतिशय महत्वाची आहेत आणि अर्थाच्या दृष्टीने काय आहेत? समान दर्जाची आहेत. तिथे मी तुलना करू शकत नाही, तिथे भेदभाव करू शकत नाही. असं जेव्हा दिसून येईल तेव्हा तो द्वंद्व समास. पण या द्वंद्व समासाचे आणखी प्रकार शिकत असताना इतरेतर द्वंद्व समासामध्ये विग्रह करत असताना ब आणि ना या समुच्चय बोधक उभयान्वी अव्ययाचा आपल्याला उपयोग करावा लागतो इतरेतर द्वंद्व समासामध्ये. जसं मायलेक म्हणजे माय व लेक है ना. बहीण भाऊ, बहीण व भाऊ. लुळा पांगळा, लुळा आणि पांगळा. वृक्षलता, वृक्ष आणि लता म्हणजे वेल. सुंठ साखर, सुंठ आणि साखर. म्हणजे अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. ती अनेक उदाहरणं तुम्ही शोधायची आहेत आणि आपल्या वहीत लिहायची सुद्धा आहेत. उदाहरणादाखल मी तुम्हाला ही फक्त 5-5 उदाहरणं दिलेली आहेत.
इतरेतर द्वंद्व समासामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, आणि व, आणि व हे जे समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय आहेत तिथे संधी विग्रह करत असताना त्याचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. तेव्हा तो समास कोणता समास होईल? इतरेतर द्वंद्व समास. या द्वंद्व समासातील पुढचा प्रकार आहे तो म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास. इथे या वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये काय होणार आहे? विग्रह करत असताना अथवा, किंवा, वा, या हे जे विकल्प दाखवणारे जे हे उभयान्वी अव्यय आहेत, म्हणजे हे किंवा ते है ना, पास किंवा नापास, पास अथवा नापास, खरे किंवा खोटे, कमी किंवा जास्त, हे विकल्प आहेत. आणि म्हणून हा समास कोणता समास? वैकल्पिक द्वंद्व समास. म्हणजे ज्या समासाचा विग्रह करत असताना अथवा, किंवा, वा या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वी अव्ययाचा उपयोग करावा लागतो. तेव्हा त्या समासास काय म्हणतात बाळांनो? वैकल्पिक द्वंद्व समास. उदाहरण बघा, पास नापास म्हणजे पास अथवा नापास, हे किंवा हे, खरे खोटे, खरे किंवा खोटे, है ना, कमी अधिक, कमी किंवा अधिक, चांगले वाईट, चांगले किंवा वाईट, अशी असंख्य उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि त्यानंतर समास आहे बाळांनो समाहार द्वंद्व समास. इथे काय होणार आहे? या समासाचा विग्रह करत असताना त्याच जातीच्या किंवा त्याच पदाच्या इतर पदार्थांचाही सुद्धा समावेश आपल्याला इथे करावा लागतो. जसं आईने आपल्याला सांगितलं, बेटा भाजीपाला घेऊन ये रे. तर भाजीपाला घेऊन ये म्हणजे काय? आलू घेऊन ये, कांदे घेऊन ये, लसूण घेऊन ये, मिरची घेऊन ये, कोथिंबीर घेऊन ये, आणखी दुसरी कोणती भाजी असेल तर ती भाजी घेऊन ये. म्हणजे भाजीपाला म्हटल्यानंतर भाजी म्हणजे पाला घेऊन येतो का आपण? नाही. म्हणजे भाजीपाला याच्यामध्ये मोडणारे जे या पदामध्ये किंवा त्याच जातीच्या याच्यामध्ये पदार्थामध्ये मोडणारे जेवढे प्रकार आहेत ते सगळे घेऊन येणे, त्यास म्हणतात समाहार द्वंद्व समास. आता हळदी कुंकवाला या म्हटलं तर फक्त हळदी आणि कुंकूच फक्त लावायला जातो का आपण? नाही. छान तयारी करतो, मग त्यांच्या घरी जातो, तिथे नाश्ता घेतो, मग हळदी कुंकू दिलं जातं, मग त्याला वाण दिलं जातं आणि त्याच्याशी संबंधित असणारे सगळं. म्हणजे ज्या समासातील पदाचा विग्रह करताना त्यातील पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचा त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो, त्यास म्हणतात समाहार द्वंद्व समास. काही उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत. उदाहरणार्थ भाजीपाला है ना, विग्रह करत असताना आलू, कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर वगैरे. हळदी कुंकू म्हटलं की हळदी कुंकू वगैरे. पैसा अडका म्हटलं की पैसा, इतर संपत्ती वगैरे, है ना. आपण सहलीला जातो तर आपले शिक्षक आपल्याला सांगतात, काय सांगतात? बेटा सहलीला जायचंय, आपल्या कपडा लत्ता वगैरे सगळं सोबत घेऊन यायचं बरं का. आता या कपडा लत्तामध्ये काय काय आलं? कपडा, झगा, टॉवेल, आपले बाकीचे सगळे कपडे वगैरे सगळं त्याच्यामध्ये आलं, है ना. हे लक्षात ठेवायचं आहे. हा झाला आपला समाहार द्वंद्व समास. अशा प्रकारे बाळांनो आपण समाहार द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समासाचे प्रकार शिकलो. आणि त्यानंतरचा शेवटचा समास आहे आपला बहुरी समास. आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक सामासिक शब्दामध्ये काय आहे? दोन पद आहेत, पहिलं पद आणि दुसरं पद. कधी पहिलं पद महत्वाचं असेल तर कधी दुसरं पद. आपण बघितलेलं आहे. अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे, है ना. द्विगु समासामध्ये पहिलं पद संख्या दाखवते आहे. आणि बहुरी समासामध्ये काय होणार आहे बाळांनो? बघा, या बहुरी समासामध्ये दोनही पद महत्वाची नाही ना. या बहुरी समासाचा जो सामासिक शब्द आहे याच्यामध्ये दोनही पद महत्वाची नाही. पण हा सामासिक शब्द उच्चारल्याबरोबर मला तिसराच कोणीतरी आठवतो, तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तेव्हा त्यास बहुव्रीही समास असे म्हणतात. बघा उदाहरणादाखल बघा, लंबोदर है ना. हा लंबोही महत्वाचा नाहीये, हा अंदरही महत्वाचा नाहीये.
पण लंब आहे उदर ज्याचे असा तो. कोण आठवतो आपल्याला? गणपती बाप्पा आठवतात है ना. नीळकंठ, हा नीलही महत्वाचा नाही कंठही महत्वाचा नाही, पण निळा आहे कंठ ज्याचा असा तो म्हटल्याबरोबर महादेव शंकर आठवतो आपल्याला. अनंत, नाही अंत ज्याला ते कोण? परमेश्वर आठवतो. निरोगी, नाही रोग ज्याला असा तो. आरोग्य संपन्न म्हणजे निरोगी. वक्रतुंड, है ना, वक्र आहे ज्याचे तोंड असा. वक्रही महत्वाचा नाही तुंडही महत्वाचा नाही. म्हणजे ज्या समासिक शब्दातील दोनही पद महत्वाची नाही, पण तो सामासिक शब्द उच्चारल्याबरोबर मात्र मला तिसऱ्याच पदाचा अर्थबोध होतो, म्हणजे मला तिसराच कोणीतरी आठवतो, असं जेव्हा दिसून येईल तेव्हा तो समास कोणता समास असेल? बहुव्रीही समास. चक्रपाणी, चक्र आहे हातात ज्याचा तो विष्णू. भक्तप्रिय, भक्त आहे प्रिय ज्यास असा तो कोण? परमेश्वर. अशी असंख्य उदाहरणं आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातून शोधायची आहेत आणि वहीत लिहायची सुद्धा आहेत. हे झाले बाळांनो आपले समास आणि समासाचे प्रकार. कळलं सगळ्यांना? धन्यवाद.